काही खाल्ले का नाही का तुम्ही? उचला की ते चटाचट. बोला गोळा करा त्यो. ए पटापट करा ती कामा. करा की काम. कळत नाही वे? हात हलवा की पटापटा. एवढं सांगते, जीव आठवून सांगते तुम्हाला, कळत नाही वे? पण खरं सांगू का, एवढं बोलण्याचा काय सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणजे अहो तुम्ही एवढं काम करता, साफसफाई करता, स्वच्छता करता, पण याचा चुकीचा रिपोर्ट जर इंदिरा साहेबांपर्यंत पोहोचत असेल तर सगळं पाण्यातच जाणार ना. पण माझा चुकीचा रिपोर्ट तिकडे का जाईल बरं? का जाईल? आता जाऊ द्या, मी कशाला काय सांगत बसू. ए सांग लवकर. उगा खरंच बघून खाजवत बसू नका. इथं कसं आहे, ती राणी तुमचा चुकीचा रिपोर्ट इंदिरा साहेबांपर्यंत पोहोचवती. काय सांगते माहितीये का? कामला कामच करत नाही, टाइमपास करती, मिसरी घासत बसती, जेवाय बसली तर तास तासभर उठतच नाही, असले सगळं सांगते ती. पण ती असं का करेल बरं? का करेल? का? हा काय? तुम्ही वस्तीवर घर भाडं मागायला जाता का नाही? त्याचा बदला घेत असेल राणी. असं का? मग तर तिला ताळ्यावर आणायलाच पाहिजे. आणाच, तिला ताळ्यावर आणाच. लई डोक्याला ताप दिलाय हो. ती गेली ना तर ब्यादच जाईल आमच्या मागची. सगळंच नीट होईल. आता बघच कसा कार्यक्रम करते ते तिचा. माझी तक्रार करते काय? कोल्हापूरची कमला अक्का म्हणतात मला. इंद्र सर, तुम्ही बोलावलत मला? येस विक्रांत, कम इन. विक्रांत, ऍक्च्युली मला काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. कसल्या गोष्टी? मला सांग, हे अजितची सिस्टम बसवण्यासाठी आपण कोणाला सांगितलं होतं? का काही प्रॉब्लेम झालाय? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये विक्रांत. हां, आय मीन दे वॉज अ कॉन्ट्रॅक्टर, बट इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड आपण नेक्स्ट टाइम त्याला नको देऊया परत. नाही विक्रांत, काम वाईट झाल्यावर लक्ष देण्यापेक्षा काम सुरू असताना लक्ष दिलं पाहिजे. आपण कामासाठी कशी माणसं निवडली आहेत यावर आपलं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे रे. याला गजाकोरडेबद्दल कळलं की काय? विक्रांत, काय सांगतोय मी? या आय विल बी केअरफुल नेक्स्ट टाइम. यू बेटर बी. आणि मला तर असं वाटतं मिस्टेक माझीच आहे. मी अजितवर विश्वास ठेवायला हवा, त्याच्यावर असं पटकन रागवायला नाही हवं होतं. रिलॅक्स. यू नो, अजित आत्तापर्यंत फेल होत आलाय, तो त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवत. इथेच आपण चुकतोय विक्रांत. माणसाला ना विश्वास ठेवता यायला हवा. आणि मी तर आता इथून पुढे अजितवर विश्वास ठेवणार आहे. आपण जर आपल्या माणसांवरती विश्वास ठेवला ना तर ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतात. अँड आय एम शुअर तूही त्याच्यावर विश्वास ठेवशील. इंद्रा, इथे तुझ्या बापाने माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि तू मला इतरांवर विश्वास ठेवायला सांगतोयस? या ओके, येऊ मी? येस. ऐक घशाला कोरड पडली नुसती. घे. खमला का? पी, पाणी पी. आता घरात कोणीच नाही कमला का? ते आलं की तुमचं भाडं द्यायला सांगते मी त्यांना. हा, आता भाड्याचा विषय तरी काढलाय का मी? अगं तुझी चौकशी करायची म्हणून आलोय. 2 शब्द बोलूया म्हणलं तुझ्या संग. काय चाललंय काय तुझं? माझं कुठं काय? अगं तू इथं मरायला टिकलीस आणि तरी बी तुला अक्कल येईना वय? मी काय केलंय कमला का? काय केलंय वय? अगं तू इथं अशी घरात पडून राहिलीस आणि त्यात तुझ्या लेकीला बी मरायला सोडलीस वय ग? कमला का? अगं आई आहेस का वादीन? असं काय बोलताय कमला का तुम्ही? आता काय बोलू मी?
अगं तुझ्या लेकीची राणीची तुला जरा तरी काळजी आहे का नाही ग? एक तर तू आदूहून अशा हातरुणाला खिळून पडलीस आणि बर तिला जर असं काहीतरी झालं तर काय व्हायचं? अगं फॅक्टरीत बाया माणसाने काम करायचं म्हणजे चांगलं आहे का सांग की? हा, तुझी पोरगी त्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून एवढं मोठमोठ्याला बॉक्स उचलत्या. एवढं डेंजर म्हणजे डेंजर काम आहे ते माहिती आहे का तुला? पोरं खाली झाल्यात पुटुशी बायांची एवढं अवघड काम आहे ते. अगं हातरुणाला खिळल्यात बायका असला अवघड काम करून. तुला माहिती असेलच की आता. आणि तुझ्या पोरीचं तर अजून लगीन बी झालेलं नाही. तिच्या संग असं काहीतरी वंगाळ झालं तर काय व्हायचं? अगं बिना लग्नाची पोरगी घरात येऊन पडल ना. तुला जरा तरी काळजी आहे का ग तिची? तिच्या का जीवावर उठल्यास ग? हा, जड झाली का तुला ती? काय बोलताय? माझं पोटची लेक आहे ती, मला का जड होईल? नाही ना व, मग तिला कामावर जाण्यापासून थांबव. ती जर खरंच तुझ्या पोटची असल आणि खरंच जर तू तिची आई असशील तर एखादा चांगला पोरगा बघून तिचं लगीन लावून टाक. नाहीतर तुझ्या जवळच एखादी खाट टाक, म्हणजे ती बी आदूहून पडू दे की तुझ्या संग इथं. अगं मला काळजी वाटते म्हणून बोललो, नाहीतर तूच म्हणशील कमला का तुम्ही काय सांगितलं नाही म्हणून. काळजी घे. हा, येऊ का? राणे, रतन कवळे दादा कुठं आहेत? अरे ही काय इथंच आहे? अरे तुम्ही इथं आहे होय, ओळखतच आहे. नाही आज केवढे चमकतायत. आठ नका गोट्या पाणी आलत ना व्यवस्थित. आंघोळ केली आज? मी आल्या पाणी. राणी, अहो अजित दादा, तुम्ही तर काय करताय? अगं तुलाच भेटायला आलोय. अहो या ना, आत्ताच आमचा लंच ब्रेक झालाय. चला जेव, सोबत जेव. नाही नको, मला तुला हे सांगायचं होतं की आजचा दिवस माझ्यासाठी किती स्पेशल आहे. वस्तीतली नळाची सिस्टीम चालू झाली, सगळ्यांनी माझं कौतुक केलं. मी कधी विचारच केला नव्हता की हा दिवस मला बघायला मिळेल, पण फायनली तो मला बघायला मिळाला तुझ्यामुळे. त्यामुळे ही मिठाई तुझ्यासाठी. असं समज माझ्याकडून थँक्यू आहे. आणि हो, तुला कधी कुठेही काही मदत लागली तर मला बिनधास्त सांग. अहो अजित दादा, मी एवढं मोठं काहीच केलं नाहीये. ही सगळी कमाल तुमची आणि तुमच्या सिस्टीमची आहे. अहो कसली भारी सिस्टीम बनवली आहे तुम्ही. अगं सिस्टीम भारी होतीच, पण मी किती भारी आहे हे मला तू दाखवून दिलंस. आणि स्वतःवर किती विश्वास ठेवायचा, कसा ठेवायचा हे मला तू शिकवलंस. त्यामुळे मी तुला कितीही थँक्यू बोलेल तेवढं कमीच आहे. अगं घे प्लीज. दादा, आता तुम्ही मला लाजवताय बरं का, पण खरं तर मी तुम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे. अहो तुम्ही वस्तीतला एवढा मोठा पाण्याचा प्रॉब्लेम मिटवला. आता आम्ही वेळेवर कामावर पोचू, आमची सगळी लहान मुलं वेळेवरती शाळेत जातील, वस्तीत साफसफाई राहील. अहो किती गोष्टी झाल्यात माहिती का. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. थँक्यू. तुला किती तळमळ आहे ना तुमच्या वस्तीतल्या माणसांबद्दल. अहो असेलच ना, ही सगळी माझी माणसं आहेत. तुमचं नाही का, तुम्ही किती प्रेम करता तुमच्या सिस्टीमवर, तुमचं एकदम मनापासून प्रोजेक्ट करता, असं तळमळीनं काम करता. आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. तसंच आहे हे. आता मी माझ्या माणसांचा विचार नाही करणार तर अजून कोण करणार आहे. चला. आणि अजित दादा, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना माझ्या बुवांसारखे आहात. त्यांना पण आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं होतं. लई मोठी स्वप्न होती त्यांची, पण त्यावेळी कोणीच त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही. आपल्यावरती कोणीतरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, नाहीतर माणसं मोठी कशी होणार. म्हणून मला असं वाटलं की तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. अहो त्यावेळी माझ्या बुवांवरती कोणीतरी विश्वास ठेवला असता ना, तर त्यांनी पण आयुष्यात काहीतरी वेगळं केलं असतं. माझ्या बुवांनी खूप काबाड कष्ट करून आमचं घर चालवलंय. त्यांनी स्वतःची स्वप्न मारून मला मोठं केलंय. आता मी तर मोठी झाले, पण त्यांची स्वप्न अर्धवटच राहिली ना. अजित दादा, मला असं वाटतं की कोणीच कोणाची स्वप्न मारली नाही पाहिजे. म्हणून तुम्ही पण तुमचं स्वप्न कधीच मरू देऊ नका.
एक गोष्ट आजपर्यंत धड करायला जमली नाही तुम्हाला. ना घर चालवायला जमलं, ना पुरगीला बायकोला सुखात ठेवायला जमलं. सर गोड्या पाणी कॉल, सर गोड्या पाणी कॉल म्हणून आज नाही, पण उद्या तरी सुखाचे दिवस येतील. एकाच आशेवर इतकी वर्ष संसार केला तुमच्या बरोबर, पण नाही. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून काय सुद्धा करून दाखवायला जमलं नाही तुम्हाला आजपर्यंत. तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं माझी लेक तिकडे फॅक्टरीत जीवाचं रान करतीया. तुम्ही जर सगळं नीट नेटकं केलं असतं घरादाराचं, तर तिला असलं काम करायला लागलं असतं का? आणि हे काही पुरुषच्या जातीनं करायचं काम आहे का? माझं ऐकून त्या एक लेकीला असं पुरुषासारखं काम करायला होतं ना, कुठं लाज ऐकून खाल्ली या? बोला की आता. आता का तोंड शिवलंय तुमचं? उचकटा की तोंड? नाही नाही, माझं इतकं, माझं लेकी इतकं कम नशिबी कुणी नाही या जगात. मी खूप नशिबाने की बुवा माझे वडील आहे. प्रत्येक वेळी मुलीच्या पाठीमागं उभं राहणारा, सगळ्यांच्या आधी तिच्या मनाचा विचार करणारा बाप सगळ्यांचा नशिबात नसतो. असा बाप जर प्रत्येक मुलीच्या पाठीशी असेल ना, तर तिला स्वप्न बघण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अरे वा, आज बाहेरच बसलीस की? अगं हेच सांगत असतो मी आणि बुवा तुला की जरा बाहेर बसत जा, है ना, तुला बरं वाटेल. बरं बघ ना, अगं ते अजितदादा आले होते आज फॅक्टरीवर, मला थँक्यू बोलायला. आपण त्यांची ती सिस्टीम लावली ना नळाला. हे घे पेढा खा. खातोच, नको मला. जाऊ, मी बुवांना देते, जाऊ. हा बुवा, बुवा पेढे. अरे कुठे आहेत बुवा? आई, अगं बुवा कुठे गेलेत? हे माधव काकाच्या घरात बसलेत का? मला काय सांगून करता का तुम्ही दोघं सगळं? तो पण तुझाच बाप, मला सांगून जाणार आहे. काय झालं आई? काय भांडलीस का काय त्यांच्याशी परत? हो, मीच भांडते ना, फुल लागले मला. तुम्ही दोघं तेवढं शान घरात. अगं ह्या वेळेपर्यंत बुवा घरी येतात ना, म्हणून विचारलं मी. झालं भांडण, म्हणजे भांडण नाही, माझं जरा डोसकं फिरलं होतं, मग निघाला सगळा राग त्यांच्यावर. घरात बी नाही तर आलं, दारातच गेलं परत माघारी. कुठं गेल्यात कोणाच ठाऊक. असं कसं करतेस आई तू? किती वेळ झाला त्यांना जाऊन? झालाय बराच. बराच वेळ झाला. आणि तू फोन बिन केलास की नाही त्यांना? काय तुला किती वेळा सांगितलंय मी, हा त्यांना असं काहीच बोलत जाऊ नकोस. तुझं जे काय राग असेल ते माझ्यावर काढत जा ना. आता लागत पण नाही बघ त्यांचा फोन. काय अगं आई, तू ना डोकं शांत ठेवत जा बरं का. तुला माहितीये ना त्यांना सहन होत नाही हे सगळं. आता एवढा उशीर झाला, माणूस घरी आला नाही बघ बरं जरा. फोन लागत नाही आता त्यांचा. गोट्या, ए गोट्या, तुझ्यामुळं झालंय भांडण आमचं. हा काय ग, काय झालं? अरे ते बुवा आले नाहीत अजून घरी, चल आपण त्यांना जाऊन बघून येऊ. हा चल की. आई हे घे फोन. त्यांचा जर कॉल आला किंवा ते घरी आले तर गोट्याच्या फोनवर फोन कर बरं का. आम्ही जाऊन बघून येतो जरा. काय झालं? चल, तुझ्या फोनवरून फोन लाव बरं बुवांना. तुझा फोन उचलतील वाटतं, है ना? चल. काय चाललंय या घरात काहीच कळत नाही. एक गोष्ट नीट नाही, कुठं गेलात काय माहिती. डोसक्यात राग घालून काय करून घेऊ नये म्हणजे झालं. हा काय माणूस आहे की कोण आहे? नुसतं आपलं काम 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 काम. 8 वाजून गेले, घरी जायला पाहिजे हेही कळत नाही आला. फुकटचं बसवून ठेवलंय. इंद्रा सर, आपण निघूया का? नाही म्हणजे 8 वाजून गेले म्हणून विचारलं. हो जाऊया ना, एवढं काम संपलं की जाऊया. हा काम आपलं ऑलमोस्ट झालंय आणि हे उरलेलं काम उद्या करू. कसं कसं म्हणजे आता उद्याचं काम असणार ना विक्रांत. आजचं काम हे आजच करावं लागणार. हा ऍक्च्युली इंद्रा, यार एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? उर्मिलाच्या काही मेडिसिन संपल्यात ज्या आज तिला देणं गरजेचं आहे.
आणि घरी कोणीच माणूस नाही की जो त्या मेडिसिन्स घेऊन येईल. मला वेळेत जावं लागेल घरी. लुक यार, आमचं लव्ह मॅरेज आहे अँड शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी नाव. सो माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पासून मी असा लांब नाही जाऊ शकत. राईट? ठीक आहे, तुझा. थँक्स. पण हो, मला उद्या सगळ्या फाईल्स 10 वाजेपर्यंत रेडी हव्यात. शुअर, मी घरी घेऊन जातो सगळं. थँक्स. ओके, सी यू. या, बाय. बाय. पर्सनल रेस्पॉन्सिबिलिटीज एवढ्या असतील तर माणूस कामावर फोकस कधी करणार? म्हणून माझं लग्न या गोष्टीवरनं विश्वासच उडालाय. उगाचचं डिस्ट्रॅक्शन. हा रतन, हा काय कळलं का रे? नाही का? अरे तिकडे जा ना, पुढे शाहूपुरी पर्यंत जा. कुठे? हा कुठे? रतन, काय बोलला? नाही कळलं. काय नाही होणार, असतील इथंच कुठं तरी. कुठं जाणार आहेत? काय बोलले का त्यांना? कुठे? आणि अगं गोट्या येतील ना रे बुवा बरं. अरे आई जे बोलले ना त्यांच्या लय मनाला लागली. त्यांना कोणी काय बोललं ना अजिबात सहन होत नाही. त्यांच्या जीवाला काही बरं वाट. हे अगं राणी, अगं इकडे इकडे गे घेत बस. रडू नको भावा. राणी अगं असं काय पण बोलू नको. काय होणार नाही, मी आहे ना. आपण हुडकू बुवानला. तू काय म्हणते? किती बी संकट आली तरी आपण त्याला बत्तीशी दाखवायची ना. नाही गोट्या, आई बुवाच्या बाबतीत असं नाही होत. मी सगळ्यांना समजवलं, सगळ्यांना धीर देईल. आणि त्यांचा विषय आला ना, मला काय सुधरतच नाही बघ. आता मी फॅक्टरीत जाते काम करायला आणि माझं अर्ध मन आहे ना घरीच असतं. आई काय करत असेल, मग ती जेवली का, औषधं घेतले का, तिला चमक आली, कुठं पडली तर कोण आहे गोटा तिला बघायला. बुवांचं पण तसंच आहे. तर माणसाने ना माझ्यासाठी लई कष्ट काढलाय. त्यांना ना या परिस्थितीतून बाहेर काढायचंय मला. त्यांनी त्यांचं मन मारून माझं शिक्षण पूर्ण केलं. पण आता पुढे ना मला त्यांच्यासाठी असं काहीतरी करायचंय की त्यांचं पुढचं सगळं आयुष्य एकदम सुखात जाईल. मी हे काम कशाला करते गोट्यात? त्यांच्यासाठीच करते. आता कुठे सगळं चांगलं होतं तर गेले रागाच्या भरात निघून. परत आलेच नाही तर ए अगं, आणि अगं असं रडून कसं चालेल? तूच धीर सोडला तर आपण आईला काय सांगणार आहे? अख्खी वस्ती तिकडे वाट बघते की राणी बुवांना घेऊन येईल. हे बघ राणी, बुवा कुठं पण असतील, त्यांना तुझा हसरा चेहरा आठवला ना ते परत येतील. तू टेन्शन घेऊ नको, तू रडू नको भावा. मी आहे ना. रात्रीची सकाळ झाली ना तरी पण चालेल, पण आपण बुवांना घेतल्याशिवाय परत घरी जायचं नाही. म्हणजे काही नाही होणार बुवाला. दादा, तुम्ही किशनला कुठं बघितलंय का? हो, मग अशीच हातात बाटली घेऊन सातार रोडच्या दिशेने चालत गेले ते. खूप दारू पेले होते आणि त्यांना चालता पण येत नव्हतं.
ताई, पाणी गरम झालंय का? इंद्रा कधी येईल? त्याला ब्लॅक कॉफी लागेल. विक्रांत, काय रे, इंद्रा कुठे आहे? मागून येतोय का? नाही आला तो. का? काम करतोय तो. तेच म्हणते का, म्हणजे असं त्याला एकट्याला सोडून का आलास? खरं तर तुमच्या दोघांचं एकत्र येणं मला अपेक्षित आहे. विक्रांत, इंद्रा तुझा भाऊ आहे ना, मग तो तिथे बिचारा एकटा काम करत बसलाय आणि तू त्याला एकट्याला सोडून इथे निघून आलास. मला कळतच नाही, एवढं काय महत्वाचं काम होतं तुझं घरी? रिलॅक्स. अरे मी इंद्राला बोललो की आपलं काम झालंय, घरी जाऊया. तुला माहितीये ना आपला इंद्रा कसा आहे ते. एकदा का तो काम करायला लागला की त्याला कशाचंच भान नाही राहत. तो मला म्हणाला तू हो पुढे, सो मी निघून आलो. त्यांनी तुला सांगितलं घरी जा म्हणून तू लगेच घरी निघून आलास. उद्या इंद्राने तुला सांगितलं या कंपनीतली नोकरी सोडून जा. जाणार आहे सोडून? काय विक्रांत? एक मिनिट. मी खरं तर या मुद्द्यावर बोलणारच होतो, पण तू विषय काढलास म्हणून बोलतोय. मला भांडवल करायला आवडत नाही म्हणून मी आतापर्यंत बोललो नव्हतो. आपला इंद्रा नुकताच एमडी झालाय. फॅक्टरीची सगळी सिस्टम समजावून सांगताना, इंद्राची काम करण्याची पद्धत कामगारांना समजावून सांगताना, इंद्राबद्दलचा विश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा हे त्यांना सांगताना, आणि सगळ्यात महत्वाचं इंद्रामध्ये आणि आबांमध्ये मध्यस्थी होऊन काम करताना माझी किती दमछाक होती तुला काय सांगू काकी. इंद्रा नुकतंच 5 वर्ष आपलं शिक्षण पूर्ण करून आलाय. किती स्वप्न आहेत त्याच्या उराशी, किती महत्वाकांक्षी आहे. आपल्या फॅक्टरीला त्याला टॉपला पोहोचवायचंय. त्याचा मोठा भाऊ म्हणून नाही तर कलीग म्हणून त्याच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतोय. आजच बघ ना, माझं जर डोकं दुखत होतं म्हणून मी त्याची परमिशन घेऊन आलो, कारण तो बॉस आहे. अर्थात मी घरी उरलेलं काम घेऊन आलोय, पण आरामही करणार आहे, कारण उद्याचा माझा पूर्ण दिवस मला इंद्राला द्यायचंय, त्याची मदत करायची, त्याच्या सोबत राहायचंय. उद्या फॅक्टरीमध्ये इम्पॉर्टंट डेलिगेट्स येणार आहेत. आय टेल यू काकी, इंद्रा हे डील क्रॅक करतो की नाही बघ, आणि मी त्याला क्रॅक करून देईन आपल्या कंपनीसाठी. तरी तुला वाटत असेल की मी इंद्राला एकट्याला सोडून आलोय, तर आय रिअली एम सॉरी. आणि काकी, थँक्यू सो मच. मी आज असा इंद्राला जो एकटा सोडून आलोय ना, आय मेक शुअर मी परत करणार नाही. आणि थँक्यू सो मच माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिल्याबद्दल. थँक्यू. बरं चल, मी फ्रेश होऊन येऊ, मग आपण जेवायला बसूया. इंद्रा आल्यावर? ऑफकोर्स. माझा इकून त्या एक लेकीला असं पुरुषासारखं काम करायला होतं ना, कुठे लाज इकून खाल्ली या? माझं लेकी इतकं कम नशिबी कुंडी नाही या जगात. एक गोष्ट आजपर्यंत धड करायला जमली नाही तुम्हाला. ना घर चालवायला जमलं, ना पुरगीला बायकोला सुखात ठेवायला जमलं. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून काय सुद्धा करून दाखवायला जमलं नाही तुम्हाला आजपर्यंत.